नमस्कार, राम राम मंडळी. मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय मूड फूड प्रियंका यूट्यूब चॅनल. तर आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी पूर्ण माझ्या फॅमिलीचा म्हणजे माहेरच्या फॅमिलीचा स्पेशल व्लॉग व्हिडिओ. तर आम्ही गेलो होतो मिनी वृंदावन दर्शनासाठी. तर तिथे जाण्यासाठी आम्ही कांदवलीतून कसा प्रवास केला तेही सांगते आणि मिनी वृंदावनमध्ये काय काय आहे तेही दाखवणार आहे. तर त्यापूर्वी आम्ही निघालो होतो रिक्षाने. तर आम्ही 2 रिक्षा केल्या होत्या. एका रिक्षामध्ये मी, मामी आणि माझा छोटा भाऊ. यानंतर आम्ही असंच रिक्षाने स्टेशनपर्यंत आलो. स्टेशनवर आपण आलेलो आहोत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कांदवली स्टेशनमध्ये आहोत. कांदवली स्टेशनपासून ते आपल्याला पालघर स्टेशनपर्यंत जायचं आहे. तिथून पुढे आपल्याला एक टॅक्सी करायची आहे आणि तिथून पुढे आपल्याला जायचं आहे मिनी वृंदावन येथे. तर आपल्याला टॅक्सीला भाडं कमीत कमी 1500 रुपये तरी घेतात. तर तिथूनही पालघरहूनही आपल्याला 1.5 ते 2 तास प्रवास करावा लागतो मिनी वृंदावनला जाण्यासाठी. तर अशा प्रकारे आम्ही हा छोटासा एक क्षेत्र भेट म्हणून गेलो होतो जिथे मिनी वृंदावन आहे. तिथे श्रीकृष्णाच्या फोटो आहेत, म्हणजे मूर्ती आहेत. खूप छान असं मिनी वृंदावन एक बनवलेलं आहे, बसवलेलं आहे. खूप छान आहे. त्याचबरोबर गोशाळा आहे आणि बरंच काही आहे. तर आम्ही आलो होतो बोरिवलीत, कारण की आम्हाला डायरेक्ट पालघर गाडी भेटली नाही, ट्रेन भेटली नाही, थोडा उशीर होणार होता. त्यामुळे आम्ही थेट बोरिवलीत आलो आणि बोरिवलीतून थेट पालघर इथे आम्ही गेलेलो आहोत. तर आता बघू शकता आम्ही ट्रेनमध्ये आहोत आणि आमचं छोटं पिल्लूसुद्धा बघा भातचा कसा पेरू खात आहे. आणि एकादशी होती त्या दिवशी, त्यामुळे आमच्या सर्वांचा उपवास होता. मग कोण केळं खा, कोण पेरू खा असं चालू होतं. तर यानंतर आम्ही बघू शकता ट्रेनमधून आल्यानंतर आम्ही टॅक्सी केली आणि टॅक्सीने आम्ही निघालो होतो मिनी वृंदावन येथे. पालघरमध्ये उतरल्यानंतर तिथेच स्टेशनच्या बाजूला आलं बाहेर की टॅक्सी लागलेल्या असतात. तिथे जाऊन फक्त विचारायचं मिनी वृंदावन, ते सांगतात, मग ते नेऊन सोडतात. तर खूप लांब आहे मिनी वृंदावन. टॅक्सीने सुद्धा 1.5 ते 2 तास लागतात. तर बघू शकता सुरुवातीला आपण मिनी वृंदावन येथे आल्या बघू शकता गोशाळा आहे. इथे देशी गायी वगैरे आहेत खूप साऱ्या. यानंतर आपण आतमध्ये आल्या बघू शकता हिंदू परिक्रमा या ठिकाणी मथुरेपासून सुरू. श्री कृष्ण भगवान की जय.
सुदेव जेव्हा श्रीकृष्ण बदलण्यासाठी गेले होते तो क्षण दाखवलेला आहे. तो विष पाण्यात सोडतो, सगळं यमुनेचं पाणी काढावं. त्या ठिकाणी एवढं विष की विषाचा धूर निघायला लागतो. समजा बालबालांच्या काही बरोबर अष्टीसुराचा वध आणि त्यांचा उद्धार ते सुद्धा दर्शवलेलं आहे. इथे खूप छान असं मूर्तींमध्ये रूपांतर रेखाटलेलं आहे श्रीकृष्णाच्या बाललीलांचं. त्याचबरोबर इथे थोडंसं गोपिका आणि कृष्णांचं भजन वगैरे सुरू आहे. खूप छान असं. त्याचबरोबर इथे आहेत गिरिराज यांची मूर्ती स्थापित केलेली आहे. तर इथे गोवर्धन पर्वत आहे शेजारी. इथे बाल सवंगड्यांसोबत श्रीकृष्ण गाई गुरे वासरे चरायला आणत होते. श्री गोवर्धन दर्शवलेला आहे. त्याचबरोबर जवळच एक श्यामकुंड आणि राधाकुंड सुद्धा आहे. याचं सुद्धा मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक अवश्य करा आणि ह्यात तुम्हीही घर बसल्या दर्शन घ्या मिनी वृंदावनमधील श्रीकृष्णाच्या स्वरूपांचं. परमानंदकाय नमस्ते गिरिराजाय अशेष क्लेशनाशाय परमानंददायिने गिरिराज महाराज की जय. जय श्यामकुंड राधाकुंड की जय. जे बसलेलं आहोत ते पवित्र ठिकाण हे राधाकुंड. त्याच्या पुढे कसं असते श्यामकुंड. बैलाच्या रूपात बैल असतो ना त्या ठिकाणी बैल तिथे दिले. बरोबर आम्ही सर्वांनी गिरिराजा जवळ प्रार्थना केली, दर्शन घेतलं आणि आमच्या छोट्याशा भाच्याने सुद्धा दर्शन घेतलं आणि प्रार्थना केलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता गोवर्धन पर्वत उचललेला आहे श्रीकृष्णाने त्यांच्या करंगळीवर. खूप छान रेखाटलेला आहे. आणि भोळी भाबडी जी जनता आहे ती अशा काठ्या घेऊन उभी आहे. त्यांना वाटतं काठ्याने आपण त्याला आधार देऊ. खूप सुंदर असं रेखाटलेलं आहे. त्याचबरोबर इथे श्रीकृष्णाचं मोठं मंदिर आहे. इथे मंदिरात जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि खूप सुंदर असा आजचा हा ब्लॉग व्हिडिओ आमचा झालेला आहे. बाय, भेटू पुन्हा छान व्हिडिओ घेऊन. तर हा आमचा पूर्ण फॅमिलीचा फोटो आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.